Friedel-Crafts alkylation and acylation. Wurtz coupling, Wurtz-Fittig and Fittig coupling. Finn-Kilston reaction. Namaskar, hello, how are you all? I hope you all are awesome because I am awesome. Myself Santosh Jadhav, your teacher friend, and I welcome you all to Sant Chemistry. आजच्या व्हिडिओमध्ये we will start with organic chemistry, that to the name reactions. Most important part of organic chemistry. Exam मधला 100% sure question. एक सांगतो analysis. Question paper in board exam will be for 70 marks. बरोबर ना? You have to write for 70 marks. Out of 70 marks, जवळपास 15 ते actually 30 marks. 30 marks are for organic chemistry. आणि त्यातलं सुद्धा एक roughly 12 to 15 marks are for name reactions. Okay? So out of total, I guess 22 reactions. Exam मध्ये roughly 15 marks येतं. So I hope it is quite valuable because 15 mark म्हणजे roughly 3%. 6-18. Yes. So it is important. Okay? So let's quickly go for some reactions in this video and some in the next video. We'll try to cover all name reactions in 2 videos only. Okay? So let's begin with the very first. As I always say, while watching this video, notebook आणि pen घेऊन बसा. Write down and practice in real time. Okay? Practice केली 12 ते 15 मार्क तुमच्या पॉकेट मध्ये. मला पॉकेट नाहीये पण तुमच्या पॉकेट मध्ये नक्की पडतील ते. Okay? Let's begin with the first reaction. First reaction is Finn-Kilston reaction. Finn-Kilston reaction. नावामध्ये I येतो. So this is for the preparation of alkyl iodide. Okay? It's a halogen exchange reaction. जर आपल्याला माहित असेल तर आयोडीन इज जनरली सुस्त प्राणी, तो इजिली रिएक्ट करत नाही. बट इफ आय वॉन्ट टू प्रिपेअर अल्काइल आयोडाइड, आय नीड टू यूज अल्काइल हॅलाइड आणि मग वी कॅन यूज सोडियम आयोडाइड हियर. ओके? एकदम सिंपल रिएक्शन. दिस विल बी रिमूव्ड. मग काय उरलं? इथे बाहेर गेला Na फ्रॉम दिस अँड Cl फ्रॉम दिस. मग काय उरलं? जे उरलं त्यांना जॉईन करायचं. R सिंगल बॉन्ड I. ऑर्गॅनिकचा एक सगळ्यात सिंपल मध्ये फंडा काय असतो? सगळ्यात पहिल्यांदा बाय प्रोडक्टला हकलून द्या. ओके? बाय प्रोडक्टला म्हणायचं टाटा बाय बाय, निक बाय. ओके? बाय प्रोडक्टला आपण हकलून दिलं, बाहेर काढलं. नाउ व्हॉट रिमेन्स? दिस. याला म्हणतो आपण अल्काइल आयोडाइड. ओके विथ इट? देन सेम दुसरं एक्झाम्पल याचं. हा होता आपला अल्काइल हॅलाइड. ठीक आहे. Now this is methyl chloride, or we can say chloromethane. I'll say methyl chloride. If we take methyl chloride and जर आपण याला रिएक्ट केलं with sodium iodide, what happens? This Cl and this Na is removed. So what remains? CH3I remains. बरोबर? And what is the byproduct? NaCl. Okay? बाय प्रोडक्टला हकलून दिलं. व्हॉट रिमेन्स? त्यांना एकत्र घेतलं. सो दिस इज मिथाइल आयोडाइड. आर वी ओके विथ इट? I hope it is easy. Yes? If yes, this is what we have Finn-Kilston reaction. It is asked for 1 mark. Okay? एकदम simple but 1 mark is valuable. Okay? लिहून प्रॅक्टिस करायची. ठीक आहे? I have given methyl chloride. You can take ethyl, propyl. घ्या ना मल्टिपल, काय प्रॉब्लेम आहे? But practice it well for 1 mark. If clear, let's talk about the next, and that is Schwartz reaction or Schwartz reaction. तुम्हाला हवं तसं म्हणा, काय प्रॉब्लेम आहे? तो Schwartz reaction or Schwartz reaction simply हे कसं होतं? प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाइड. दिस इज प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराइड. ओके? अल्काइल फ्लोराइड. सिंपल. जसं आयोडीन इज सुस्त प्राणी, फ्लोरीन खूप जास्त ऍक्टिव्ह असतो. द रिएक्शन इज व्हेरी अग्रेसिव्ह.
मे लीड टू रिएक्शन, मे लीड टू एक्सप्लोजन. बट ते अवॉइड करण्यासाठी आपण फ्लोरीनच्या रिएक्शन स्टडी करत नाही. बट इफ आय वॉन्ट टू प्रिपेअर अल्काइल फ्लोराइड, ऑप्शन इज हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. इथे पण एकदम सिंपल. हा अल्काइल क्लोराइड, याला आपण रिएक्ट केलं विथ AgF किंवा Hg2F2. देयर आर मल्टिपल डिफरंट रिएक्टंट्स पॉसिबल. पण समजा आपण घेतला AgF, काय होणार? हीट केलं तर सिंपल AgCl इज रिमूव्ड. मग आपण बाहेर काढला AgCl. उरलं काय? R and F. सो RF, याला म्हणतो आपण अल्काइल फ्लोराइड. इझी, सिंपल. यात सुद्धा बाय प्रोडक्टला हकलून द्या आणि पॉज द व्हिडिओ अँड कमेंट. राईट दी आन्सर इन कमेंट. व्हॉट इज द नेम ऑफ ऍक्च्युअल कंपाऊंड? ओके, आय होप लिहिलं असेल. तो नाव लेट्स कंटिन्यू. सो Ag from here and Cl from here. So AgCl is removed. So what remains? आपण जरा बाहेर लिहूया. AgCl is removed. So what we have? CH3CH2F. CH3CH2F. Name is ethyl fluoride. Ethyl fluoride. And this is ethyl chloride. Okay, I hope it is clear. IUPAC and common name, whatever it is, but nomenclature is very important. I hope you all are okay with it. नसेल तर आत्ता त्याची प्रॉपर प्रॅक्टिस करून घ्या, कारण ऑर्गॅनिकचे 32 मार्क्स, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉमेनक्लेचर खूप इम्पॉर्टंट असणार. ओके, फाईन. These two reactions are done. एकदा गरज असेल तर स्क्रीनशॉट घ्या. Let's move to the next reactions. Okay, now let's go for the next reactions. Next reaction starts with Woods coupling. Woods coupling, Woods fatigue and fatigue coupling. These three reactions are interconnected or we can say of similar type. तिघांमध्ये एक कॉमन गोष्ट काय? ड्राय इथर. रिएक्शन कंडिशन मध्ये ड्राय इथर इज कॉमन फॉर these three reactions. एक सिंपल लुकअप घ्या. whenever we are using reactive metal like sodium or magnesium in Grignard reagent, okay, catalyst असला पाहिजे किंवा रिएक्शन कंडिशन मस्ट बी ड्राय इथर. फिट करून घ्या. ठीक आहे, चलो. फॉर नाउ वुड्स कपलिंग रिएक्शन एकदम सिंपल. काय करायचं? आय एम युजिंग 2Na. आता तुम्हाला एक्झाम मध्ये असंच लिहून देतील असं अजिबात नाहीये. दे कॅन से अल्काइल क्लोराइड, लेट्स से मिथाइल क्लोराइड. प्रिपेअर इथेन फ्रॉम मिथाइल क्लोराइड. काय करायचं? राईट देम सेपरेटली लाईक दिस. सगळ्यात पहिल्यांदा अंडरस्टँड दिस रिएक्शन. हियर वी हॅव अल्काइल क्लोराइड, अल्काइल हॅलाइड or you can say chloride. Same here as well, alkyl chloride. When I react alkyl chloride with sodium metal in presence of dry ether, simple गोष्ट काय होते? इथून हे बाहेर पडलं. Na and Cl is removed. As I said, सगळ्यात पहिल्यांदा बाय प्रोडक्टला बाहेर हाकलून द्या. NaCl ला बाहेर हाकललं. मग उरलं काय? R and this R. So one R here, second R here. It is not RRR. It is RR म्हणजे alkyl group attached to alkyl group. Ideally हा असतो अल्केन. इथे प्रॉपर कळत नाहीये, नो प्रॉब्लेम. एक्झाम्पल मध्ये आपल्याला नीट कळेल. सो व्हॉट आय हॅव हियर? CH3 CH2 Cl. CH3 CH2 Cl म्हणजे इट इज इथाइल क्लोराइड. सेम इथाइल क्लोराइड और कॉमन IUPAC नेम इज क्लोरोइथेन. काही चाललं आपल्याला यातून. इफ आय सिंपली रिमूव्ह दिस Na and Cl, सो आय गेट एलिमिनेशन ऑफ NaCl. मग रिमूव्ह करा. 2NaCl बाहेर गेला. मग उरलं काय? CH3 CH2 CH2 CH3. सो CH3 CH2 then CH2 CH3. नाव काय असतं त्याचं? हाऊ मेनी कार्बन वी हॅव हियर? 1 2 3 4. 4 कार्बन means
butane. Is that clear? This R means ethyl here. This R means again ethyl. Ethyl plus ethyl gives butyl. त्याला म्हणतो आपण वुड्स कपलिंग. क्लिअर? सिंपल? ओके. एकदा चेक करा. तोपर्यंत विल डिस्कस द नेक्स्ट वन. इट इज वुड्स फिटिंग. यात काय होतं? वन aromatic and one aliphatic halide. ओके, याला म्हणू आपण दिस इज aryl halide reacts with alkyl halide. समजताय? अगेन द सेम लॉजिक. Br from here, Br from here and Na from here. So 2 Na and 2 Br. So what goes out? 2 Na Br is removed. Now what remains? Ar attached to R. Ar attached to R. कळत नाहीये? नो प्रॉब्लेम. जस्ट अंडरस्टँड. याला म्हणतो आपण अल्काइल बेन्झीन और अल्काइल अरीन. विथ एक्झाम्पल इथे आपण काय करतोय? वी हॅव टू अंडरस्टँड द नेम. याचं नाव काय असणार आहे? व्हॉट इज दिस? ब्रोमो बेन्झीन. अँड दिस इज ब्रोमोमिथेन किंवा मिथाइल ब्रोमाइड पण चाललं असतं. मिथाइल ब्रोमाइड. आता यात होणार काय? वी हॅव टू रिमूव्ह दिस Na अँड दिस Br. हे बाहेर पडलं. मग उरलं काय? बेन्झीन रिंग आणि हा CH3. सो बाहेर पडलं 2 NaBr. मग व्हॉट रिमेन्स? दिस बेन्झीन रिंग आणि जिथून हा Br बाहेर पडला त्याला CH3. अरे कळतंय का? इझी. याला म्हणणार आपण अल्काइल बेन्झीन, तसं मिथाइल बेन्झीन. And what is the common name which is accepted by IUPAC for this methyl benzene? माहिती आहे? माहित असलं पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट. त्याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज टोलिन. टोलिन, टोल्यून, अप टू यू. बट that is simple. Easy? Okay. Woods coupling, Woods fatigue coupling. Now we'll go for fatigue coupling. Till then, if you need, take a screenshot. Okay? Now the next is fatigue coupling reaction. Fatigue coupling is the, what is the modified version of Woods coupling. जिथे मगाशी होतं R group, इथे आला AR. ArCl, ArCl. Aromatic chloride. एकदम simple. रिमूव्ह दिस. बाय प्रोडक्ट हाकलून द्या घराच्या बाहेर. NaCl झाला. मग उरलं काय? ArAr. रहमान नाही. ओके. इथे विथ एक्झाम्पल, दिस Cl, दिस Na and this Cl. Let's remove them. Cl, this part goes out. खूप घाण आहे पण ठीक आहे, समजून घ्या. So 2 moles of NaCl goes out, and what remains is important because this reaction can be asked in exam for 1 mark. Benzene ring attached to benzene ring. So here I have benzene ring, one more benzene ring, and they are attached here in this manner, forming one single bond. Okay, you can draw it this way or you can draw it this way as well. ड्रॉ तुम्ही कसंही करा, काही बिघडत नाही. ओके, जस्ट शो वन बॉन्ड बिटवीन 2 बेन्झीन रिंग. दॅट इज कॉल्ड एज बायफिनाइल. लेट मी क्लिअर दिस फॉर नाउ. त्याला म्हणतो आपण बायफिनाइल. ओके, दिस इज क्लोरोबेन्झीन. अगेन दिस इज क्लोरोबेन्झीन. Chlorobenzene on reaction with sodium metal in presence of dry ether gives you biphenyl. Reaction can be for 1 mark. Name the reaction which used in the preparation of biphenyl, or write the reaction for preparation of biphenyl. Okay. Now we'll go for very common and almost हर जगह पे present. Okay. प्रत्येक चॅप्टर मध्ये रिएक्शन आहेच, and that is called as Friedel
Friedel-Crafts alkylation and acylation. Okay, screenshot if required. We'll see you in the Friedel-Crafts reaction. So let's start with Friedel-Crafts reaction. Now Friedel-Crafts reaction can be of two different types. एक alkylation, second is acylation. दोघांमध्ये एक कॉमन काय, जसं म्हणतो आपण क्रिश मूवी, कोण त्यामध्ये ऋतिक रोशन, तसंच किक मूवी सलमान खान, तसंच Friedel-Crafts अल्कायलेशन किंवा असायलेशन काही असलं त्यामध्ये अनहायड्रस Cl3 आलाच पाहिजे. ओके, मॅन्डेटरी. सिमिलरली आता यात करायचं काय आपल्याला, रिएक्शन इज क्वाइट सिंपल. बेंझीन रिंग हॅव्हिंग Cl. If I draw it in this manner, now we know that chlorine वर लोन पेअर असतात. लोन पेअर असल्यामुळे इट विल गिव्ह इलेक्ट्रॉन आणि तो शो करतो प्लस आर इफेक्ट, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. काय असतं डोक्यात आहे तर व्हेरी गुड, नसेल तर सोडून द्या. जस्ट रिमेंबर, whenever this group attacks on this benzene ring, we will get ortho as well as para product, which is the result of plus R effect. समजतंय तर व्हेरी गुड, नाही तर सिंपल रिएक्शन फोकस करा. ठीक आहे. आता इकडे रिमेंबर वन थिंग, every carbon in benzene ring has a hydrogen. So this hydrogen and this Cl काय होणार, you are smart enough, just remove that. This and this will be lost. Byproduct ला हकलून दिलं. Let me write that here. HCl बाहेर पडला. Similarly here as well, इथे पण असतो H. कुठलाही तुम्ही काढून टाका चालेल आपल्याला, because we are going to get two different products. पहिला मिळतो ऑर्थो, हे सेम राहून इथे. Here we have Cl. जर इथला H गेला तर here we have CH3. ओके, आणि जर if H from this is removed, then we get this Cl remains as it is and CH3 comes here. मग याला म्हणतो आपण ऑर्थो क्लोरोटोलिन and this will be para-chlorotoluene. By the way, what is meant by ortho and para? Ortho means branch on first, second carbon. Para means branch on 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 on fourth carbon. Easy. Fine. So, मतलब we can take here ethyl, propyl, isopropyl, काही सुद्धा झालं आपल्याला. No problem with it. Easy. This is chlorobenzene reacting with chloromethane. Okay, chloromethane. Fine. If I use chloroethane, I'll get ethyl benzene. That's it, nothing different. Now the next one is acylation. याचा मोठा भाऊ acylation. अल्कायलेशनचा मोठा भाऊ acylation. काही असू दे ना, सिंपल लॉजिक काय, आय नो इधर ऑर्थो किंवा पॅरा, इकडचा Cl इकडचा H. आपण डोक्यात एक गोष्ट कॉन्स्टंट ठेवायची, ऑर्गॅनिक रिएक्शन आली, बाय प्रोडक्टला बाय बाय. अरे बरं होतं, बाय प्रोडक्टला बाय बाय. ओके, सो रिमूव्ह दॅट बाय प्रोडक्ट. नाव यू कॅन रिमूव्ह फ्रॉम दिस ऑर फ्रॉम हियर. इथून काढला तर ऑर्थो डेरिव्हेटिव्ह, इथून काढला तर para derivative. So let's go for the first one. Here I have something like this. इकडचा जर 2 नंबरचा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर we get here C double bond O CH3 plus Cl C double bond O CH3. This is ortho, this is para. आता यांचं नाव काय असतं, लेट मी ऍट द नेम ऑफ दिस. याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा पटकन. चला, दिस इज क्लोरोबेन्झीन, दिस इज
acetyl chloride. Has now लिहिलं? Okay, let's verify now. This is first carbon because here we have carbonyl carbon. ह्याला आपण number 1 म्हणणार. This is number 2. So it is orthochloro and this is ketone. So it is orthochloroacetophenone. ओके, आपला वेळ मिळाला तर आपण IUPAC नक्की कव्हर करूया. फॉर नाउ प्लीज रिमेंबर और प्रॅक्टिस IUPAC प्रॉपरली. लेट्स गो फॉर दिस. आता हा जर ऑर्थो होता तर 1 2 3 4 हा काय असणार? पॅरा. सो पॅरा क्लोरो acetophenone. Okay with it. Check this carefully. This is what we say Friedel-Crafts reaction. आणि यामध्ये एक अजून गोष्ट, एक important thing about here is it is not compulsory to use Cl only. I can have OCH3 here. ते पण चालेल. I can have any other derivative which is responsible for plus R effect. Okay. If it is showing plus R effect, it will undergo Friedel-Crafts alkylation and acylation reaction. Is that simple? Okay. Take a screenshot of this if required. लिहून practice करत चला. Okay. Let's move to the next naming reaction. Okay. Now let's go for the next name reaction and that is Dow process. Dow process or Dow's process can be asked in exam for 1 or 2 marks. Okay, it is most favorite question. ठीक है? After aldol and candidato, this is important question because can be asked frequently. Now, Dow process simply says chlorobenzene to phenol, means preparation of phenol from chlorobenzene. Simple. So starting material is chlorobenzene. Benzene. ठीक है. Chlorobenzene. When we react chlorobenzene with NaOH, Dow process मध्ये काय असतं? NaOH असतं at 623 Kelvin and 150 atmospheric pressure. ओके. बनतं काय एंडला? फेनॉल बनतो, म्हणजे आपला इकडचा Cl काढून टाकायचा आहे. So remember this Cl is removed with this H. What happens? This Cl and this H goes out in the form of, I am writing it here now, HCl. इथून HCl बाहेर पडला. मग उरलं काय? बेन्झीन रिंग आणि हा ONA उरला. So attach that. बेन्झीन रिंग and here we have ONA. बाय प्रोडक्ट आपण बाहेर काढून टाकला. What remains? ONA attached to benzene ring. याला म्हणतो आपण सोडियम फेनॉक्साइड. Okay with it? We call it sodium phenoxide. Now, this sodium phenoxide on acid hydrolysis, याला म्हणतो आपण hydrolysis in acidic medium, म्हणजे H3O+. Okay? If we do that, simple काय होतं? इकडचा H आणि इकडचा OH आणि इकडचा Na बाहेर पडतो NaOH. मग what remains? इथे बाहेर पडला परत NaOH. मग what remains? Benzene ring attached to OH. That is called as phenol. Easy. Can be asked for 2 marks. It is frequently asked for 1 or 2 marks. Simple एकदम. Okay. ही झाली आपली Dow process. Now the next one. It is not a name reaction, but when I was verifying, चेक करताना मला समजलं की ती रिएक्शन बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वर्षी किंवा ऑल्टरनेट ती रिएक्शन एक्झाम मध्ये येतेच. सो आय एम पर्पजफुली रायटिंग इट हिअर. ओके. तो लेट्स गो फॉर दॅट. काय रिएक्शन आहे ही? क्युमिन टू फेनॉल. आता क्युमिन काय असतं? नॉट अ नेम ऑफ एनी सायंटिस्ट. क्युमिन याला म्हणतो आपण. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्युमिन. क्युमिन किंवा वी कॅन कॉल इट 1 2 3. 3 कार्बन आहेत. सेकंडला ब्रांच म्हणजे आयसोप्रोपाईल
आणि हा बेन्झीन. सो आयसोप्रोपाइल बेन्झीन. समजतंय? आयसोप्रोपाइल बेन्झीन व्हेन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅप्थनेट. थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. क्युमिन और आयसोप्रोपाइल बेन्झीन ऑन रिएक्शन विथ ऑक्सिजन in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin. आठवत नसेल तर we can write high temperature as well, but preferably number डोक्यात ठेवतो बरोबर होईल. At high temperature at 423 Kelvin what happens? It forms hydroxide. हा जो O आहे ना इथे ऍड होतो across this carbon and hydrogen. So we get a benzene ring in the same manner. हे सेम CH3, here I have CH3. इथे या H आणि C च्या मध्ये we have addition of this oxygen. O single bond O single bond H. समजतंय? So this is called as cumin peroxide. Cumin hydroperoxide. We get formation of cumin hydroperoxide. And this cumin hydroperoxide again on reaction with dilute acid. आता मला एक सिंपल सांगा इथे आपल्याला काय हवंय रे? What do we want here? We want formation of OH म्हणजेच phenol. बरोबर आहे? Cumin to phenol. We have cumin here, we want phenol. म्हणजे आपल्याला फायनल प्रोडक्ट पाहिजे OH. मग उरलं काय? What remains? हा OH आपला इथे हवा. So this CH3, CH3 and ha O, we don't want it. But remove it. CH3, C double bond O, CH3. समजतंय? CH3, C double bond O. आता इकडचा हा बॉन्ड ब्रेक होतो. It goes in this manner. हा पूर्ण ग्रुप आपण बाहेर काढून टाकला. CH3, C, O, CH3. फक्त इकडे हा बॉन्ड तुटल्यामुळे डबल बॉन्ड फॉर्म झाला. That's it. Okay? So the name of this compound is phenol, and this is called as 1, 2, 3. 3 carbon having C double bond O. Do we call it acetone? Okay, that is conversion of cumin to phenol. इधर check करा. These both reactions are very important. So please write down and practice them immediately. Okay, we'll go for 2 to 3 more reactions in this video, and the rest will be discussed in the next one. So quickly take a screenshot if needed, and we'll see you in the next reaction. Okay, now next two reactions, Riemann-Tiemann reaction and Kolbe's reaction. Riemann-Tiemann reaction is phenol to salicylaldehyde. Let me confirm once the spelling. Yes, Riemann-Tiemann reaction is phenol to salicylaldehyde, and Kolbe's reaction is phenol to salicylic acid. Okay, means they are quite relevant. Starting material, end material आपल्याला समजलं. Let's now go for the reaction. Reaction is simple, easy. सगळ्यात पहिल्यांदा we'll take phenol. So this is my starting material in both. Starting reactant is also quite similar. Here we are taking aqueous NaOH. Here we are taking aqueous NaOH. इथे होतं काय? When I take aqueous NaOH, this benzene ring and this phenol OH, this H and this OH is removed. उरलं काय? O Na. This OH and this H is lost in the form of H2O. So हा बाहेर पडला H2O फॉर्म मध्ये. Let me write that this way. So minus H2O. समजतंय? And we also know that we have H here. इकडचा H आणि इकडचा एक Cl is lost in the form of HCl. One Cl from here and one H from here. Okay, be very careful about this. H आणि Cl बाहेर पडला. मग उरलं काय? CHCl2 उरला. That is attached here. CHCl2.
and it's a complex intermediate R. समजतंय? Then again we'll react that with aqueous NaOH. If I react this with aqueous NaOH, now here it directly converts into CHO. Now here we get formation of benzene ring. Here we have ONA and here we have CHO. Now we don't have the mechanism in our syllabus, so स्ट्रेस घेऊ नका अजिबात. जस्ट रिमेंबर इथे जर आपण रिएक्ट केलं विथ aqueous NaOH, मला सिंपली काय मिळतं? CHO मिळतो इकडे. दिस रिमेन्स ॲज इट इज. दिस CHCl2 कन्वर्ट्स इनटू CHO and the who is responsible for that? NaOH. हा NaOH इकडच्या Cl2 ला काढून टाकतो. सिंपल आहे. ओके, इफ इट इज क्लिअर, याच्यापासून आपल्याला मिळतो आता ऑन हायड्रोलायसिस हा Na बाहेर गेला, इथे आला H. So we get this compound here which is OH and here we have CHO. याला म्हणतो आपण सॅलिसल्डिहाइड. ओके, इझी, फाइन. एकदा नीट चेक करून घ्या. दिस इज द रिएक्शन फॉर रिमर्टिमन रिएक्शन फॉर द कन्वर्जन ऑफ फेनॉल टू सॅलिसल्डिहाइड. एकदा परत, when I take phenol on reaction with chloroform CHCl3, chloroform and aqueous NaOH gives you this complex by elimination of these two compounds. Second, if I react that again, जर आपण इथे परत रिएक्शन केली with aqueous NaOH, we get conversion of CHCl2 to CHO. ओके, मग आता आपलं लास्ट काम काय असणार आहे? आपला Na काढून टाकायचा आहे. Na आला कुठून? बेस मधून. म्हणून आपण त्याला रिएक्ट करतो ऍसिड बरोबर. समजतंय? इफ यू रिएक्ट दॅट विथ ऍसिड, वी गेट फॉर्मेशन ऑफ सॅलिसल्डिहाइड. इझी. ओके, दॅट इज रिमर्टिमन रिएक्शन. अँड नाउ कोलबेज रिएक्शन. कोलबेज रिएक्शन याचा छोटा भाऊ आहे. ओके, इथे आपलं काय होणार? फर्स्ट स्टेप मध्ये इथून परत तेच H, इथून OH, दॅट इज रिमूव्ड. दिस H and this OH is removed in the form of H2O. So I can say minus H2O. उरलं काय? Benzene ring attached to ONA. Easy. Fine. So we get this one and then CO2. आता हे भारी इंटरेस्टिंग आहे. Remember here we have H. बरोबर ना? So every carbon in benzene ring has one hydrogen attached to it. मग आता if I react this sodium phenoxide, याला म्हणतो आपण sodium phenoxide. If we react this sodium phenoxide with CO2 at 398 Kelvin and 6 atmospheric pressure, म्हणजे बऱ्यापैकी हेवी प्रेशर येते. If I react that, इथे एक चमत्कार होतो. चमत्कार म्हणजे Na. Don't take literal meaning, but चमत्कार म्हणजे काय? हा CO2 या कार्बन, बेंझिन रिंगचा कार्बन आणि हा हायड्रोजन या दोघांच्या मध्ये जाऊन कबाब में हड्डी बनतो. ओके, सो हियर वी गेट C, हा C, O आणि H. हे समजतंय? बट दिस इज मोर रिएक्टिव्ह. सो इकडचा H हा इकडे जातो आणि वी गेट फॉर्मेशन ऑफ OH हियर and here we get Na. समजतंय? That is cation exchange reaction. हे आतल्यात होतं. समजतंय? हे आपल्याला मिळालं. Now this again on hydrolysis. On hydrolysis what happens आपल्याला माहिती आहे. इकडे Na होता, इकडचा Na बाहेर पडला. इथे पण सेम, इथे Na आहे, इथला Na गायब होऊन जाईल. So we get conversion of that into OH. And here we have COOH, which is called as salicylic acid. Are we all okay with it? एकदा चेक करा. ही रिएक्शन समजते का? दोन्ही रिएक्शन खूप सिंपल आहे. मेन पॉइंट काय? स्टार्टिंग मटेरियल एंड मटेरियल सेम, तो बदलणार नाहीये. म्हणजे तुम्हाला रिएक्शन ऍज इट इज डोक्यात ठेवायची आहे. ऍज आय ऑलवेज से, राइट डाउन एंड प्रैक्टिस. ऑर्गेनिक केमिस्ट्री
तुम्ही बघून, फक्त व्हिडिओ बघून किंवा ऐकून समजणार नाहीये. सो प्लीज 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 राईट डाऊन अँड प्रॅक्टिस. ओके, ऍज आय ऑलवेज से, कमीत कमी डेली 5-10 मिनिट मेडिटेशन करा. व्हॉट एव्हर यू स्टडी, तुमच्या डोक्यात ते कायमचं फिट होऊन जाईल. ओके, आय होप युअर प्रिपरेशन इज गोइंग फ्लॉलेसली. प्रॅक्टिस वेल. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि फॉरवर्ड दिस व्हिडिओज टू ऑल दोज हु आर एस्पायरिंग फॉर 12th एक्झाम. लेट देम अंडरस्टँड केमिस्ट्री इन इझी वे. चला, signing off for now. We'll see you in the next video.